एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आई आई गो आई 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 काय ग? हा काय होतंय ह्याचं कळत नाही मला. आई ग काय होतंय? डोकं दुखत असेल तर डोकं न दुखण्याची गोळी घ्या. आई ग आई ग. आणि काही खाल्लं नसेल तर आधी खाऊन घ्या आणि मग गोळी घ्या, नाहीतर त्रास होतो. ज्या घरात आल्यापासून कोणी पाणी विचारत नाहीये तिकडे काय अपेक्षा करणार आहे मी तरी. पोहे की थालीपीठ? मला पोहे आवडत नाहीत लहानपणापासून, हे माहिती असून सुद्धा पोहे विचारताय. ते आता चालं ना आता सगळं. इतकं बोलायची काही गरज नाहीये. डोकं दुखतंय पण जीभ मात्र चुरूचुरू चुरूचुरू चालते. अनुवंशिक आहे अनुवंशिक. माझ्या आत्याकडून आलंय मला सगळं असं म्हणतात सगळेजण. अशी बोलते मी का बोलते तुझ्याशी? का बोलते? एक शब्द तुझ्याशी बोलणार नाही असं ठरवलंय मी. अजिबात बोलणार नाहीये. तूच आलीस माझ्याशी बोलायला. आता असं आई गो करत बसल्यावर माझं काय होणार? विरघळले मी. आई गो आई गो आई गो आई गो आई गो. हे गब्बू, खूप दुखते का ग डोकं? खूप दुखते अत्ती, खूप दुखते. शांतता होती ना बराच वेळ घरात, त्यामुळे त्रास होत होता. आता लागलीस ना तू बोलायला, आता वाटेल बरं. लबाडेस, हा लबाडेस. अत्ती इमोशनल ब्लॅकमेलिंग कसं करायचंय पण तुझ्याकडनंच शिकले मी. अजिबात माझ्याशी बोलू नकोस. जोपर्यंत तू आणि जमाई बापू भांडण मिटवत नाहीत ना तोपर्यंत मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीये, लक्षात ठेव. हे पण बोलून सांगतेस तुम्हाला. मी तुला ना आता SMS करते. अत्ती अत्ती ऐक 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 मी आता घरी जाऊन आले माझ्या. अगो काय सांगतेस काय? वा 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 वा, भांडण मिटलं ना, झगडा खतम. वाय भगवान. ऐक 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 मला बोलू दे. किती बोलतेस? हेच मी तुला मगाचपासून सांगायचा प्रयत्न करत होते, तू ऐकूनच घेत नव्हतीस. आणि जरा काही सांगितलं की हवा भरलेल्या फुग्यासारखी उडायला सुरुवात. बरं ऐक ना, ते आपण नंतर बोलू. मला जरा खायला दे ना, मला खरंच खूप भूक लागली. हो. आणि तीर्थरूप कुठे थांबचे? देवळात गेलाय. पप्पा देवळात? का? एक हतबल बेचारा बाप और क्या कर सकता है. हे भगवान. अत्ती किती मेलोड्रामॅटिक बोलतेस ग तू. 70sच्या फिल्म मध्ये शोभून दिसली असतीस तू. काय उगाच ना आयुष्याला दुःखाची झालर असल्यासारखं वाटायला लागते तुझ्यामुळे. थालीपीठ चाहिए ना? मला थालीपीठ हवंय. प्लीज 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 दे, प्लीज दे. मला खूप भूक लागली. तू थालीपीठ दे. तू हवं तर खूप मेलोड्रामॅटिक बोल, कारण मला ते छान वाटतंय आतनं. थालीपीठ पोटात जाईपर्यंत मला काही ऐकायला जाणार. प्लीज अच्छा प्लीज. हा कलकत्ता मीठा मसाला. बरं आहे. चे नाही नाही चे नाही, समजून घे रे बाबा. तू काय एकाच दोन आपलं काय ठीक आहे काय. ठीक आहे ठेवतो. बाय, भेटू. बाय. काय पानाची ऑर्डर? कोणीतरी माझ्याशी तारसप्तकात बोलतंय जे मला अजिबात आवडत नाहीये. मला त्याच्याशी बोलायचं नाहीये. का बोलतंय कोणीतरी माझ्याशी? जोकिंग काय का? मी समोर दिसतोय आणि कोण बोलतंय माझ्याशी? हे बघ, ज्या माणसांसाठी मी अस्तित्वात नाहीच आहे ती माणसं सुद्धा माझ्यासाठी अस्तित्वात नाहीये, लक्षात ठेव. ठीक आहे काका. ज्ञाना ज्ञाना, हाय. आपण माझ्याशी बोलताय का? का आपण माझ्याशी बोलणार नाही का? नाही. का?
बंद कर बंद कर बंद कर. अरे एरवी मला तुझ्याशी बोलायचं नसतं आणि तू विषय काढून काढून बोलतोस माझ्याशी. आज जरा कुठे मला तुझ्याशी बोलायचंय तर तू बोलणार नाहीस माझ्याशी. ज्ञाना बोलला नाही. काय झालंय काय घरातल्या लोकांना. ए गंगा काय करतोस. मला काम आहे. अरे मे महिन्याच्या शूटिंग मध्ये कसली रे काम तुम्हाला मुलांना. काय करायचं. प्रॅक्टिस कसली. स्विमिंगची. अरे एवढ्या रात्री कुठला स्विमिंग पूल उघडा असणार. काहीतरी काय बोलतोस तू. माझ्याशी गप्पा मार ना. अरे बोल ना माझ्याशी. मला काही काटे लागलेत का. मला बाबांनी सांगितलंय की अनोळखी माणसांशी बोलू नये म्हणून. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.